नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय नैसर्गिक गोडवा असलेल्या सीताफळापासून रबडी। त्यासाठी आपण हे सीताफळ घेतलेले आहे। सीताफळ घेताना हे असे मोठे डोळे असलेले असे बघायचे, यामध्ये भरपूर असा गर निघतो। चला तर मग सुरुवातीला आपण गॅसवर अशी जाड बुडाची कढई ठेवून घेऊ आणि यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घेतलंय मी, हे आपल्याला आटवून घ्यायचंय। आपल्याला दूध हलवत राहायचं आहे, खाली लागू नये म्हणून। अशा प्रकारे आपल्याला सारखं हलवत राहावं लागणार आहे। दूध आपल्याला पूर्ण निम्मे होईल तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे। आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण सीताफळातला गर काढून घेऊ। अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला बिया यातल्या काढून घ्यायच्या आहे चाळणीमध्ये। पूर्ण सीताफळातला गर आपण काढून घेतलाय। आता आपण चाळणीमध्ये चमच्याने असं मॅश करत घ्यायचं, म्हणजे सर्व गर खाली भांड्यात पडेल आणि बिया वर राहतील। हे बघा, आता आपण ह्या बिया आपण वेगळ्या केलेल्या आहे आणि खाली हा गर पडलेला आहे। हे बघा, आता संपूर्ण बिया आपण काढून घेतल्या आहे आणि हा गर सुद्धा आपण वर राहिलेला हा सुद्धा खाली एकत्र करून घेऊया। तुम्ही ह्या गर मिक्सरच्या भांड्यात सुद्धा काढू शकता। मी जवळपास अर्धा किलो सीताफळ घेतले होते, त्यातला हा गर काढलेला आहे। हे बघा, आता आपलं दूध छान बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि दाटसर झाले आहे। आता आपण ह्या स्टेजला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। यामध्ये हे आपण काजू, बदाम, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही घालू शकता आणि हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि यामध्ये आता 2 चमचे आपण साखर घालू, कारण सीताफळाचा नैसर्गिक असा गोडवा असल्यामुळे आपल्याला साखर कमीच घालायची। आता आपण 2 चमचे घालत आहोत आणि यामध्ये आपण दुधात केशर भिजवलेलं होतं ते सुद्धा घालून घेऊ। हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। हे बघा, किती सुंदर असा रंग आलेला आहे। आता हे दूध आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता दूध एकदम गार झालेलं आहे आपलं, त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालते आणि आपला तयार झालेला सीताफळाचा गर यामध्ये मिक्स करून घेऊ। तर गर आपल्याला पूर्ण दूध गार झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं आहे। गरम दुधात घातलं तर दूध फाटू शकतं, तर एवढी तुम्ही काळजी घ्या की थंड दुधामध्येच आपल्याला सीताफळाचा गर घालायचा आहे आणि याला आता आपण पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि गार झाल्यानंतरच आपल्याला याला सर्व करायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे पुन्हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर आपली रबडी तयार झालेली आहे, अतिशय थंडगार। आता आपण ती सर्व करून घेऊ। तुम्ही याला रबडी म्हणू शकता, बासुंदी म्हणू शकता। तर अतिशय गोड आणि चविष्ट असं सीताफळाचं डेझर्ट आपलं तयार झालेलं आहे। नक्की करून बघा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.